हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 44. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. आजोबा त्यांच्या खुर्चीवर बसून काही विचारात गढून गेले होते. प्रतापही त्यांच्या समोर बसले होते. अर्जुनचा आवाज ऐकून दोघांनीही त्याच्याकडे पाहिले. यावेळी मला कोणाशीही बोलायचं नाही. जे काही असेल तू नंतर ये, आजोबा म्हणाले. अर्जुनने त्यांच्याकडे बारकाईने पाहिले आणि आत येत म्हणाला, मी तुमच्याशी बोलण्यासाठी नाही तर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. नाही, फक्त तुम्हाला नाही, तुम्हा सर्वांना. श्रीकांत आणि प्रताप यांच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला. अर्जुन, 1 मिनिट थांबाई. मला वाटत नाही की माझ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असतील, पण जर असतील तर आशा आहे की तुम्ही ती नक्कीच द्याल. तुझं पुन्हा सुरू झालं. जर बाबा म्हणाले की ते नंतर बोलतील तर तुला समजलं नाही, प्रताप म्हणाले. नाही समजलं. अजूनही बरंच काही आहे जे मला समजत नाहीये. मला आशा आहे की तुम्ही मला ते समजावून सांगाल. शिव पाटील कोण आहे आणि का तो फक्त आपल्या मागे पडला आहे? या शहरात इतर कंपन्याही आहेत, पण त्याने फक्त त्याच डील्स आणि प्रोजेक्ट्सना का टार्गेट केलं आहे ज्यात आपण इन्व्हॉल्व असतो? गेल्या 3 वर्षांपासून लगातार प्रत्येक डील आपल्याकडून हिसकावून घेत आहे, जरी ते वर्षानुवर्षे आपल्याशी डील करत आले आहेत. का तो फक्त आपल्यावरच हल्ला करत आहे? अर्जुनचा प्रश्न ऐकून जयवंत देशमुखांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, उत्तर अगदी सोपं आहे याचं. जर एखाद्याला नंबर 1 बनायचं असेल तर तो त्यालाच टार्गेट करतो जो आधीच नंबर 1च्या पदावर आहे. आपली प्रतिष्ठा काय आहे हे कोणापासूनही लपलेले नाही. मग काय नंबर 1 बनण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मुलीचे सुद्धा अपहरण केले जाते, लग्न केलं जातं तिच्याशी? अर्जुनने कडक स्वरात विचारले. आजोबांनी त्याच्याकडे रागाने पाहिले. उत्तर द्या हिटलर देशमुख. अर्जुन, प्रताप ओरडले. ओरडू नका. लहान मूल नाहीये जे तुम्ही मला फटकारले आणि मी शांत झालो. जे विचारतोय त्याचं उत्तर द्या. 4 महिने होत आले गुड्डीला इथून जाऊन. कोणीही तिला शोधले नाही किंवा तिला परत आणण्याबद्दल बोलले नाही. का? आणि शिवाय तिच्यावर गोळी चालवण्यात आली. तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आणि आपल्याला नष्ट करण्याचा हेतू असलेला व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून तिचा जीव वाचवतो. जर आपण त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला की गुड्डी त्याच्यावर प्रेम करत होती, जे मला चांगलंच माहीत आहे की हे खोटं आहे, मग का आपल्या बायकोच्या फॅमिलीला नष्ट करू इच्छितो? जर बिझनेस प्रतिस्पर्धी असेल तर बिझनेसपर्यंत राहू दे. का आजोबांची प्रतिमा खराब करत आहे? आज पार्टी ऑफिसमध्ये असं म्हटलं गेलं की तुमचे नाव विचारात घेतले जाईल. हो ना आजोबा? इनडायरेक्टली तुम्हाला नाकारण्यात आले आणि त्या व्यक्तीला तिकीट देण्यात आले ज्याला शिव पाटीलचा सपोर्ट आहे. श्रीकांत, माझा धीर सुटण्यापूर्वी याला बाहेर जायला सांग, आजोबा म्हणाले. रागावू नका आजोबा. बाजूला ठेवूया हे प्रकरण. माझा आणखी एक प्रश्न आहे, फक्त त्याचं उत्तर द्या. तुम्ही राजेश पाटीलला ओळखता का? आजोबांवर नजर ठेवून अर्जुनने विचारले. अर्जुनचा प्रश्न ऐकताच नयन सोडून सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. बोला आजोबा, ओळखता का? मी नाही ओळखत, जयवंत देशमुख मोठ्या स्वरात म्हणाले. अर्जुनने प्रताप यांच्याकडे पाहिले आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यांनीही नकारार्थी उत्तर दिले. मग त्याने श्रीकांत त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का पप्पा? श्रीकांत यांनी काहीच उत्तर दिले नाही. अर्जुनने नयनकडे पाहिले आणि म्हणाला, आणि तुला माहीत आहे भाई? नयन म्हणाला, नाही. राजेश पाटील कोण आहे? मला नाही माहीत. अर्जुनने सगळ्यांकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला, कोणालाही माहीत नाही. काही हरकत नाही, मी सांगतो. मला माहीत आहे, पण तुम्ही लोक विसरला असाल. पण मी तुम्हाला सांगितल्यावर कदाचित तुम्हाला आठवेल. प्रताप
सर्वांना बाहेर जायला सांग. माझ्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. जयवंत देशमुख म्हणाले आणि तोंड फिरवून उभे राहिले. प्रताप काही बोलण्यापूर्वीच अर्जुन म्हणाला, फालतू गोष्टी? फालतू गोष्टींबद्दल बोलत नाहीये मी, आणि हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. अर्जुन, हे सगळं काय आहे? 1 मिनिट भाई, असं म्हणत अर्जुन टेबलवर एक फाईल आणि फोटो समोर ठेवत म्हणाला. नाव आठवत नसेल, पण कदाचित फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आठवेल. बघा एकदा. नयनने सर्वांकडे पाहिले. सर्वजण शांतपणे उभे होते. नयनने फाईल उचलली. अजूनही आठवत नाहीये? मी काहीतरी सांगतो, मग कदाचित आठवेल. अर्जुन बोलू लागला. राजेश पाटील, देशमुख ग्रुपचा सर्वात निष्ठावंत आणि सक्षम कर्मचारी. हा तो काळ आहे जेव्हा बिझनेसची जबाबदारी हिटलरच्या दोन्ही मुलांच्या हाती होती. प्रताप देशमुख यांना आपल्या धाकट्या भावापेक्षाही जास्त राजेश पाटीलवर जास्त विश्वास होता. कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ते त्यांचा सल्ला घेत असत. स्ट्रेंज, एकेकाळी जो खूप खास होता, आज त्याचं नावही आठवत नाही तुम्हाला. तुमची स्मरणशक्ती खूप कमकुवत आहे. भाईला तर त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांची नावं माहीत आहेत. हो ना भाई? तुला काय म्हणायचं आहे? नयनने विचारले. 1 मिनिट भाई, तुला माहिती आहे इतका सक्षम कर्मचारी आपल्या कंपनीचा भाग का नाही? खरं तर काही वर्षांपूर्वी त्याच्या घरात आग लागली होती, ज्यामध्ये त्यांची संपूर्ण फॅमिली जळून खाक झाली होती. किंवा कोणीतरी वाचलं होतं का आजोबा? आणि जर कोणी वाचले तर तुम्ही त्यांना का साथ दिली नाही? कदाचित नाही वाचले असणार. किंवा मग असं तर नाही की तुम्ही लोकांनीच काहीतरी केलं होतं. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतक्या पॉवरफुल आणि पैशावाल्या लोकांना सोडून एका छोट्याशा फॅमिलीवर कोणी आतंकवादी हल्ला का करतील? तुला काय म्हणायचं आहे? नयनने विचारले. काही बोलायचं नाहीये, मला काहीतरी जाणून घ्यायचं आहे. कारण हा तोच राजेश पाटील आहे ज्याचा मुलगा आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. हो भाई, हा शिव पाटील एकेकाळी आपल्या सर्वात सक्षम कर्मचारी असलेल्या राजेश पाटीलचा मुलगा आहे. मी नाही म्हणायचो की तो कोणता तरी जाती दुश्मनी काढत आहे. नक्कीच काहीतरी केलं आहे आपल्या मोठ्यांनी, जो तो असा आपल्या मागे लागला आहे. मला जाणून घ्यायचं आहे की या लोकांनी असा कोणता गुन्हा केला आहे ज्याची शिक्षा माझ्या बहिणीला मिळत आहे. आणि शिवाय या लोकांनी तिला मारण्यासाठी माणसांना कामाला लावले आहे का? अर्जुन वेदना आणि रागाने भरला होता. हे काय बोलतोयस तू? मी खरं सांगतोय भाई, इतक्या दिवसांपासून हेच सगळं शोधण्याचा प्रयत्न करत होतो. या लोकांनी गुड्डीवर प्राणघातक हल्ला केला, पण त्याने तिला वाचवलं. नाहीतर ती आज आपल्यात नसती. नाही, हे खरं असू शकत नाही. तुझा गैरसमज झाला आहे. नयन प्रताप यांच्याकडे पाहत म्हणाला. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची रेषा उमटली होती. तू जे म्हणत आहेस ते मान्य करायला तयार आहे मी. मग सांग यांना की खरं काय आहे ते सांगायला. माझ्या बहिणीला कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा होत आहे? तुला काय वाटतं की ती खुश आहे? तिने सांगितलं आणि तू त्यावर विश्वास ठेवला? नाही भाई, विचार कर. जी व्यक्ती आपल्याला नष्ट करू इच्छिते ती आपल्या बहिणीला सुखात ठेवत असेल. झालं तुमचं भाषण? मग निघा इथून. प्रताप, बाहेर काढ यांना. जयवंत देशमुख म्हणाले तसं प्रताप यांनी नयनकडे पाहिले. उत्तर मिळाल्याशिवाय जाणार नाही मी. मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काय केलं आहे. इतकं बोलू दिलं ते खूप आहे. मी काही करण्याआधी. काय करण्याआधी? मला घराबाहेर काढाल? अरे, मला इथे राहायचंही नाही. जयवंत देशमुखांचं बोलणं मध्येच तोडत अर्जुन म्हणाला. हां, मग निघ इथून. इथे राहून मला प्रश्न विचारण्याचे दूरच, इतक्या मोठ्या आवाजात कोणालाही माझ्याशी बोलण्याचा अधिकार नाही. निघून जा इथून. अर्जुनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले, मग श्रीकांत यांच्याकडे. त्यांना शांत पाहून तो रागाने म्हणाला, ठीक आहे, नाही राहायचं मला इथे.
आणि तुम्हाला काय वाटलं? जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मला काहीही कळणार नाही. जसं एवढं समजलं तसंच मला बाकीचंही समजेल आणि त्या दिवशी मी तुम्हाला प्रश्न विचारायला येईन. असं म्हणत तो बाहेर निघून गेला. नयनने एक नजर सर्वांकडे पाहिले आणि अर्जुनच्या मागे गेला. श्रीकांतही बाहेर आले. जयवंत देशमुख खुर्चीवर बसत म्हणाले, आग आता घरापर्यंत पोचली आहे. ती पसरण्यापूर्वी विझवावी लागेल. बाबा? हो प्रताप, आता पुरे झालं. मला इतिहासाची पुनरावृत्ती नको होती, पण आता त्याने मला तसं करण्यास भाग पाडलं आहे. आधी समाजात आपली बदनामी झाली, नंतर बिझनेसवर हल्ला झाला आणि आता त्याने माझ्या हातून तिकीट हिसकावून घेतले आहे. मी त्याला जिवंत सोडून चूक केली, पण आता ती सुधारावी लागेल. मी माहिती काढली आहे. पार्टीमध्ये तो सुद्धा येत आहे. ती संध्याकाळ त्याची शेवटची संध्याकाळ ठरली पाहिजे. पण बाबा, तुम्हाला माहिती आहे की तो आता सामान्य व्यक्ती नाहीये. जर त्याला काही झालं तर चौकशी सुरू होईल आणि पहिला संशय आपल्यावर येईल. काही फरक पडत नाही आता. तसंही अजून बाकी काय ठेवलं आहे त्याने? पण बाबा, कदाचित त्याचं कुटुंबही त्याच्यासोबत असेल. सांगितलं ना, काही फरक पडत नाही. जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. बाबा, गौरी, प्रताप, मुलीवरचं प्रेम जागत आहे का? मान आणि प्रतिष्ठा सर्वांपेक्षा वर आहे. त्यापेक्षा वर ना मी आहे ना तू. लक्षात ठेव की करुणा सुद्धा माझी मुलगी होती आणि तुझी बहीण. विसरून जा तिला. ती या घरासाठी मेली आहे. हो, प्रताप मान खाली घालून म्हणाले आणि बाहेर निघून गेले. अर्जुन रूममध्ये आला. मग अचानक अनामिकाकडे पाहून तो स्वतःला शांत करत म्हणाला, आपले कपडे पॅक कर. आपण इथून निघत आहोत. अनामिका काही समजण्याआधी किंवा बोलण्याआधीच नयन तिथे आला आणि म्हणाला, वेडा झाला आहेस का? घर सोडून जाणार? तू ऐकलंस ना सगळं, तरीही प्रश्न विचारतोस? किंवा असं तर नाही की तुला सगळं आधीच माहीत होतं? वेडा आहेस का? मला तर काहीच समजत नाहीये. मी जे सांगत आहे ते खरं आहे. काहीतरी असं आहे जे हे लोक लपवत आहेत आणि त्यांच्या कृत्याची किंमत आपण चुकवत आहोत. माझी गुड्डी चुकवत आहे, पण मी त्याचा परिणाम माझ्या मुलावर होऊ देणार नाही. जर तुला राहायचं असेल तर राहा, पण मी आता इथे राहणार नाही. अर्जुन, रागात तुझं डोकं काम करायचं बंद करतं. स्वतःचा नाही तर अनामिकाचा तर विचार कर. या अवस्थेत कुठे घेऊन जाणार तिला? नयनचं बोलणं ऐकून अर्जुनचे हात थांबले. त्याने अनामिकाकडे पाहिले, जी आश्चर्याने त्याकडे पाहत होती. अर्जुनने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, माझ्यावर विश्वास आहे? हे काय विचारतोयस? तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार तर मग कोणावर विश्वास ठेवू? कोणतेही प्रश्न न विचारता माझ्यासोबत येऊ शकशील? तू जिथे घेऊन जाशील तिथे येईल. पॅकिंग कर. अर्जुन म्हणाला तशी अनामिका पॅकिंग करू लागली. अनामिका, अर्जुन, काय करताय? बाई प्लीज, मला माहीत आहे तुला काळजी आहे, पण मी हिची काळजी घेईन आणि जर गरज पडली तर मी तुला नक्की सांगेन, पण मी इथे राहू शकत नाही. नयनने त्याच्या बाजूने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनने ऐकलं नाही. श्रीकांत, संगीता आणि नम्रता सुद्धा तिथे आली. सर्वांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनने ऐकले नाही. इतक्या घाईघाईने निर्णय नको घेऊ अर्जुन. असं जाऊ नकोस. श्रीकांत त्याला थांबवत म्हणाले. अर्जुनने त्यांच्याकडे पाहिले आणि बॅग खाली ठेवत म्हणाला, ठीक आहे, मी नाही जात. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. मी नाही जाणार. श्रीकांत गप्प झाले. त्यांना गप्प पाहून अर्जुनने बॅग उचलली आणि अनामिकाला चलण्यास सांगितले. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की पहा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.